वांजले गावचे रोहन आणि रोशन, स्टीवा आणि मार्कवा. हॅलो, आपण देखील एक गोड आवाज ऐकतोय ते सन्माननीय सतीजी ठसाळ साहेबांचं. नक्कीच आमच्यासोबत ते जोडले गेलेले आहेत या दिवसभरासाठी. आणि सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला पाहिलं तर रोहन, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रोशन. ही सलामीवीर जोडी मार्कवा आणि स्टीवाची मात्र मैदानामध्ये दाखल होते. आणि एका बाजूला पाहिलं तर वांजळे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर अगदी हॅलो, निगडी मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होतोय. मॅन ऑफ द मॅचचा मात्र मानकरी ठरला जातोय वडगर या संघाकडून. संकेत चांगली फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळाली, त्याला मात्र सामनावीराचा पुरस्कार शरद देण्यात गणपत नटे. अभिनंदन नटे साहेब. शरद गणपत नटे यांच्याकडून क्रिकेट मंडळाला 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. मंडळ आमचा आभारी आहे. GK11 या संघाचा संकल्प याला विनंती करतो की आमच्याकडे संपर्क साधायचा आहे. संकल्प जाऊया मैदानाकडे. मात्र सामन्याला सुरुवात होते. सेकंड इनिंग कडे, सेकंड सामन्यांकडे आपण वळतोय. एका बाजूला पाहिलं तर स्ट्राईक एंडला आहे तो रोशन आणि नॉन स्ट्राईकला आहे ते रोहन. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. निगडी गोलवाडी बिया संघाकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एक एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवायचा आहे मित्रांनो. कोण बॉलर कोण? गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पहिला षटक हाताळतोय नील. अगदी कीपर कडून मिस्टेक झाली. सीमारेषेकडे येतोय चेंडू. अवांतर धाव वाईटच्या स्वरूपामध्ये. सीमारेषे पार कडकडीत चौकार. पहिल्या 5 धावा मिळत आहेत. थोडीशी कीपर कडून मिस्टेक झाली आणि त्या वाईटच्या स्वरूप दुसरा चेंडू देखील अगदी ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न. सीमारेषेकडे चेंडू जातोय. पाहूया होतोय काय समीकरण होते. दुसऱ्या चेंडूवरती जातोय देखील बॅट मधून रोशनच्या चौकार. याचबरोबर वांद्रे या संघाची मात्र धाव संख्या होते ती 8. 9 धाव संख्या होते. जा जा घरी जाऊ कशाला कुणाला थांब थांब. गोलंदाजी मार्गवर सज्ज. अगदी ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न केला. बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील सीमारेषेकडे चेंडू जातोय. येतोय रोशनच्या बॅट मधून चौकार. डीजे अगदी मात्र हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे ती म्हणजे रोशनला. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. संघाची मात्र धाव संख्या होती 13 आणि रोशनची जर वैयक्तिक धाव संख्या पाहिली तर अगदी 8 ही होते. पाहूया फुलटॉस ही नीलवरती दडपण येतोय. पंच मात्र गोलंदाज दंडित करतायत. एक अगदी नो बॉलचा इशारा दिला जातोय म्हणजे पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट. अगदी हा दडपण येतो या फलंदाजाचा. युवा स्टार गोलंदाजावरती अचूक गोलंदाजी मात्र करानं अनेक सामन्यांमध्ये ज्यांनी केलंय नीळ त्याला मात्र थोडंसं टेन्शन येतंय, दडपण येतंय या फलंदाजाचा. मार्फक अशी फलंदाजी मात्र करावी लागेल. आपला संघ मात्र दुसऱ्या सामन्यांमध्ये तिसरा चेंडू देखील चांगला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण तो अपयशी ठरला जातोय. अगदी अचूक क्षेत्ररक्षण मात्र आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या जात आहेत आणि याच बरोबर 2 धावे बरोबर वांद्रे या संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती 16.
रोशन मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडू तब्बल 10 धाव संख्या होते आणि नॉन स्ट्राईकला मात्र आपला मोठा भाऊ उभा आहे तो रोहन वाजे. नील या गोलंदाजाचा मात्र चांगला समाचार घेतला जातोय. नक्कीच मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता पण कमबॅक केले या गोलंदाजाने आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. अगदी या षटकातील पहिला षटक प्रगतीपथावर असताना मात्र चेंडू हाताळले जात आहेत. ते 4 चेंडू हाताळले जाते. तब्बल धाव संख्या मात्र होती ती 16. म्हणजे महागडं षटक पाहायला मिळतंय नीलच्या माध्यमातून गोलंदाजाकडून आणि अचूक गोलंदाजी कमबॅक केले. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठली चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो वाजे या संघाला. बॅक टू पॅव्हलियन रोशन डीजे. नक्कीच आता मात्र मोठा हादरा बसल्याच्या नंतर रोशनने मात्र चांगला कारनामा केला. वैयक्तिक धाव संख्या 10 बनवली गेली. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय रोहित. ही देखील मार्कवास टिवाची जोडी आहे. अगदी तिन्ही भाव देखील या मैदानामध्ये दाखल आहेत. म्हणजे वाजे कंपनी या वाजे या संघाला बिलॉन करते. अगदी मात्र आता छोटा भाऊ आपला स्ट्राईक एंडला आहे. चांगली फलंदाजी त्याची देखील पाहायला मिळते. गोलंदाजीतून तो वर्चस्व करतो प्रत्येक सामन्यामध्ये. आता मात्र फलंदाजी आमंत्रित केलंय. नीलने मात्र कमबॅक केलं गोलंदाजीतून. अगदी 1 धाव मिळते. एकेरी धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र वधारत. एका धावसंख्येने धावसंख्या होती ती मात्र 17. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 बाद वांद्रे या संघाची मात्र धावसंख्या होती ती 17. अतोनाट क्रिकेटवरती मात्र प्रेम करणारी हे क्रिकेटर आहेत. उन्हाचा तापा वाढलाय. अगदी सकाळी आलो तर अगदी एक चहा घेऊन जेव्हा घरी निघतो आणि त्या दिवसभर या ट्रॉफीसाठी एखाद्या वडापाववरती राहणारी ही आमची क्रिकेटची मुलं. आज आमच्या या मसळा सिंहधन असोसिएशनचं नाव असेल. अगदी प्रत्येक संघाचं नाव रोशन करण्यामध्ये या विरार नगरीमध्ये दाखल झालेत. कारण पंच मात्र आमच्याकडे गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल तो भूपेश आणि त्याला मात्र सामना करेल तो रोहित वाजे. भूपेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. फुल टॉस मिळाला. एक सुवर्ण संधी. किपरच्या मागे चेंडू जातोय. पाहूया काय समीकरण होतंय. अगदी 2 धावा मात्र आपल्या संघासाठी वाचवले जाते क्षेत्ररक्षकाकडून. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि यशस्वी देखील रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि 2 धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 19. 1 बाद. भूपेशकडे देखील अनुभव आहे गोलंदाजीचा. तो अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. मैदानामध्ये अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल. ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. निर्धाव चेंडूची सांगता होते. रोहित या फलंदाला मात्र स्तब्ध ठेवलं. विसावला जातोय चेंडू किपरच्या हातामध्ये. अचूक मात्र फलंदाजी करण्यामध्ये हा देखील माहेर आहे. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतायत. फुल टॉस मिळाल्या. ऑफसाईडला बॅटची कडा घेतात. क्षेत्ररक्षण देखील सजवले गेलंय. एक छोटा क्षेत्ररक्षक आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. आपल्या संघासाठी मात्र 1-1 धावा वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि यशस्वी देखील होतोय. 1 धावे बरोबर संघाची वाढती धाव संख्या होती ती म्हणजेच 20. 2-0 1 लॉस वांद्रे संघ. आता मात्र स्ट्राईक एंडला येऊन ठेपला येतो. अगदी मसा सिंहधन असोसिएशनचा सदस्य कमिटी मेंबर्स आहेत ते म्हणजे रोहन वाजे. आतापर्यंत तब्बल नॉन स्ट्राईकला उभा होता. तब्बल 9 चेंडू नॉन स्ट्राईकला तेवढा ठेवलं गेलं होतं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांकडे अपील केली जाते पण नाही. पंच मात्र अपील फेटाळत आहेत. पंच मात्र तटस्थ राहत आहेत. निर्धाव चेंडूची सांगता होते. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न करत होता. जो स्वतःचा जर्सी क्रमांक आहे 17. अनेक सामन्यांमध्ये गोलंदाजाला खतरा ठरत जातो. फलंदाजीतून गोलंदाजीतून देखील खतरा ठरतो. पण भूपेश मात्र वर्चस्व करतोय गोलंदाजीतून. स्तब्ध ठेवले या फलंदाजाला. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. सीमारेषेकडे चेंडू जातोय पण क्षेत्ररक्षण अचूक केलं जातं. एकच धाव दिली जाते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. अगदी बदल केलाय आणि स्कोरबोर्ड मध्ये देखील बदल होतोय. स्कोरबोर्ड होतं 2 धाव संख्येने पुढे सरसावले 22 या आकड्यावर. 1 बाद 22. अगदी दुसरा षटक प्रगतीपथावर असताना मात्र एक शेवटचा चेंडू शिल्लक बाकी आहे या षटकातील.
रोहन वाजे स्ट्राईक एंडला फलंदाजी. हो हो, फुल टॉस घेतला, लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेचं कॉल देतात. पाहूया, रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे या दोन्ही बंधूंमधून आणि सगळी 2 धावेवरती समाधान मानतात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची मात्र धाव संख्या होते ती वांद्रे या संघाची 1 लॉस 24. अगदी शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकातील मात्र चांगली फलंदाजी दोन्ही षटकामध्ये पाहायला मिळाली. पहिला षटक हाताळत असताना मात्र नीलला 17 धाव संख्या खर्ची करावी लागली, म्हणजे महागडे षटक मानावं लागेल. भूपेश अगदी दुसरा षटक हाताळत असताना मात्र 7 धावा खर्ची केल्या गेल्या, म्हणजे महत्वपूर्ण गोलंदाजी मानावी लागेल. आता मात्र तिसरा षटक हाताळण्यासाठी दीप्तेश या गोलंदाजाला आमंत्रित केलं जात आहे आणि त्याला मात्र सामना करेल तो रोहित. तिसरा षटक म्हटल्याच्या नंतर हाणामारीचा षटक असतो, धावांचं पाठलाग करायचा असतो, समोरच्या संघासमोर मापक असं टार्गेट ठेवण्याचे प्रयत्न असतात, मोठे फटके खेळण्याचा धाडस असतो. पण मात्र रोहित कितीपर्यंत धाडस करतो या सामन्यांमध्ये, कारण चांगली गोलंदाजी अगदी दीप्तेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. थोडंसं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो, बरोबर 2:30 वाजले गेले आहेत, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, वेळेचं बंधन आहे. पहिला चेंडू, निर्धाव चेंडू जी सांगता कीपर कडून थोडीशी मिस्टेक होते आणि स्ट्राईक थोडीशी रोटेट झाली. अगदी एखाद्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली, स्ट्राईक रोटेट झाली. चांगली फलंदाजी करतोय रोहन. अगदी वैयक्तिक रोहनची धाव संख्या पाहिली तर अगदी 5 चेंडूवरती तब्बल 5 रोहनची मात्र वैयक्तिक धाव संख्या पाहिली 3 चेंडू 4 धाव संख्या होते. रोहितची 5 चेंडूवरती वैयक्तिक धाव संख्या 5 होते आणि संघाची मात्र होते ती 25. याच्यानंतर होणारा सामना असेल, अचूक गोलंदाजी मात्र दीप्तेशला करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा धाडस असेल, पाहूया. खोलवर टप्प्याची गोलंदाजी मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि वर्चस्व केलंय गोलंदाजीतून तो दीप्तेशने. अगदी शाबासकीची थाप देखील त्याला देते. मोठा हादरा बसतोय तो वांद्रे या संघाला. बॅक टू पॅव्हलियन रोहन वाजे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल असेल तो सूरज. एक सगळ्यात हार्ड हिटर म्हणून फलंदाज वांद्रे या संघामध्ये ओळखण्यात जाणाऱ्या फलंदाजाला मात्र माघारी परतवलंय, म्हणजे अगदी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दीप्तेशच्या गोलंदाजीतून. दुसरा चेंडू मात्र निर्णायक चेंडू, ब्रह्मास्त्र त्याने आपलं बाहेर काढलं आणि यार्करच्या गोलंदाजीने मात्र त्रिफळा उद्ध्वस्त करून ठेवला. आणि आता नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल झालाय तो सूरज. त्याला मात्र फलंदाजी करावी लागेल आणि त्याला समोर गोलंदाजीसाठी सज्ज आहेत ते दीप्तेश. निगडी गोलवाडी या संघाला मात्र बिलॉन करणारा हा खेळाडू आहे. अचूक गोलंदाजी पाहायला मिळते, अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि या वाईटच्या स्वरूपामध्ये वाढती धाव संख्या होते संघाची, वादळ या संघाची 26-26. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. माप सगळं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो वांद्रे संघ. तब्बल 26 धाव संख्या होते. तिसरं षटक प्रगतीपथ 2 चेंडू होत आहेत. अगदी बॅटची कडा एज मात्र दिली, दिशा दिली आणि सीमारेषेकडे चेंडू येतोय. सीमा दिशा दिली, जातोय सीमारेषे पार, येतोय सूरजच्या बॅट मधून चौकार. सूरज अगदी थोडासा वाकला गेला, थोडीशी चेंडूला दिशा दिली आणि सीमारेषे पार. चेंडू मात्र गेला, कारण आता मात्र पाहिलं तर डिजिटल दुनिया आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून स्टेटस पाहिले जातात, पण आता मात्र रील्सचा जमाना इंस्टाग्रामला. नक्कीच ही देखील रील्स त्याची इंस्टाग्रामला केली जाईल. अगदी चांगलं नित्रदीप फटका पाहायला मिळाला. एक अविस्मरणीय हा फटका होऊ शकतो. थोडस चांगली दिशा दिली, चौकार लगावला गेला. त्याचबरोबर वाढती धाव संख्या झाली ती वांद्रे या संघाची. तब्बल 30 ही धाव संख्या होते. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. 3 चेंडू हाताळले जात आहेत. अकुट टप्प्याची गोलंदाजी केली, बॅटची कडा घेतात. हा देखील चेंडू सीमारेषेकडे येतोय, पाहूया. अगदी विजयी होतोय सीमारेषे पार, चेंडू येतोय सीमारेषे पार, चौकार सूरजच्या बॅट मधून. याचबरोबर वाढती धाव संख्या होते तब्बल 2.2 ओव्हरच्या नंतर अगदी 4 चेंडू हाताळले गेलेले आहेत. धाव संख्या मात्र होती ती 34. मानावाला गेल्या जोडीला कुठून ना कुठून अगदी धावा घेण्याचा प्रयत्न करतात, पण त्याची साथ मात्र मिळते क्षेत्ररक्षकाची. गोलंदाजी अचूक होते, पण क्षेत्ररक्षकाने तेवढी साथ मिळत नाही आहे ती निगडी गोलवाडी या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून, आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो वांद्रे या संघाला. शेवटचे मात्र 2 चेंडू शिल्लक या सामन्यातील.
ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय सूरजच्या बॅट मधून. एक धाव मिळते एका धावेवरती, मात्र रोहित समाधान म्हणतायत आणि शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. याच्यानंतर होणारा सामना आहे तो घुमेश्वर आणि नवीवाडी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय मित्रांनो. ऑफ साईडला टाकण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होतोय काय पाहूया. पंच मात्र गोलंदाज दंडित करतात. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती अगदी तब्बल 36 ही धाव संख्या होते आणि एक शेवटचा चेंडू मात्र शिल्लक आहे. लेकिन अवांतर धावा मिळतात आणि एक एक धाव किती महत्वाची आहे आपल्या संघासाठी. तब्बल 17 चेंडूचा सामना होतोय आणि धाव संख्या मात्र होती 36. एक चेंडू मात्र शेवटचा शिल्लक आहे या इनिंगचा. मोठा प्रहार खेळ आहे, उंची जास्त लांबी कमी, काय समीकरण होतंय मैदानामध्ये. झेलच्या खाली मात्र क्षेत्ररक्षकाने मात्र झेल धरणीला दान केले आणि त्याचा मात्र फायदा झालाय तो मात्र या संघाला. एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केल्याने 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी. याच बरोबर वांद्रे या संघाची मात्र धाव संख्या होते ती 39. तब्बल 18 चेंडू मध्ये निगडी गवलवाडी या संघाला मात्र बनवाव्या लागते ते 40 ही धाव संख्या. नवीवाडी या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेक केली जाईल. मी मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. एका बाजूला घुमेश्वर, दुसऱ्या बाजूला नवीवाडी. या दोन्ही संघांमध्ये एका बाजूला पाहिलं तर घुमेश्वरची 11 जानेवारीला टुर्नामेंट आहेत, दुसऱ्या बाजूला पाहिलं नवीवाडीची 25 तारखेला टुर्नामेंट आहेत. पण आज मात्र या चषकामध्ये GK11 या संघाचा अगदी चषक आहे तो म्हणजे कैलासवासी शुभम आणि ऋषी स्मृती चषक. परवा दुसरे कोण विजयी होणार या दुसऱ्या सामन्यांमध्ये दोन्ही संघांचं मात्र लक्ष लागलंय. वांद्रे संघ क्विक फास्ट आपण मात्र क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं आहे. कै मंजित ठसा यांच्या स्मरणार्थ जय हनुमान यांच्याकडून या संघाकडून अगदी तब्बल 500 रुपयाची रोख रक्कम दिली गेली आहे. धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे. श्री आई गावदेवी क्रिकेट संघ खुदारे हनुमानवाडी यांच्या वतीने आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. लाख मुलाचं सहकार्य केलं. घुमेश्वर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, तरी नवीवाडी या संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. तब्बल बनवायचे आहेत आपल्याला. निगडी गवलवाडी या संघाला तब्बल बनवायचे आहेत 18 चेंडू मध्ये 40 ही धाव संख्या कंपल्सरी बनवायची आहे. चांगली फलंदाजी मात्र करावी लागेल. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायची आहे. थोडा दिसत नाही. कुडतुडी संघ थोडस दिसत नाही, त्याच्यामुळे आपण थोडस मागे व्हायचं आहे, थोडस सहकार्य करायचं आहे. अगदी तब्बल ठसा बुवांना देखील विनंती करतो स्टेजच्या समोरून आपण अगदी सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायची आहे. पंच मात्र आपल्याकडे सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची. क्विक फास्ट मी विनंती करतो. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल होते. गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत ते म्हणजे रोहित वाजे. असं मात्र विनीतची कुठेतरी अनुपस्थिती आहे, पण नक्कीच ती भरपाई कुठे आपल्याला अनुपस्थित जाणवत नाहीये, कारण तिन्ही बंधू देखील एक ऑलराऊंडर आहेत. पण विनीत सारखा घातक गोलंदाज असावा लागतो आपल्याकडे आणि तो एक ब्रह्मास्त्र आहे तो म्हणजे वांद्रे या संघाचा. पण मात्र सलामीवीर जोडी देखील उगावते दोन्ही सितारे आहेत ते देखील चांगले अगदी आहेत ते म्हणजे निगडी गवलवाडी या संघाकडे. एका बाजूला पाहिलं सनी, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर दीप्तेश. हे दोन्ही सलामीवीर जोडीचे घातक फलंदाज आहेत. किती टार्गेट असला तो चेस करू शकतो, तो काबिलियत त्या दोन्ही खेळाडूंकडे आहे. कारण क्रिकेटच आहे, रंग बदलणारा सरडा ओळखला जातो आणि कधी रंग बदलू शकतो. तुम्ही जर 34-38 धावा मारू शकता, पण ती चेस करण्याची काबिलियत आमच्याकडे आहे आणि ते करू शकतात, पण त्याप्रमाणे मात्र फलंदाजी करावी लागेल. स्ट्राईक एंडला आहे तो दीप्तेश आणि नॉन स्ट्राईक
आणि नॉन स्ट्राईकला आहे तो सनी. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो रोहित वाजे. पंचांचा मात्र ग्रीन सिग्नल येतोय. पाहूया 40 धावांचा पाठलाग आहे. मापक अशी फलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता पंचांकडे मात्र अपील केली जाते. पंच मात्र दंडित करतायत गोलंदाजाला. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि शुभारंभ होतोय तो निगडी गवळी या संघाचे 1 या धाव संख्येने. पाहूया 1 या धाव संख्येने मात्र शुभारंभ होतोय. रोहित गोलंदाजी मार्को सचिव मोठा फटका खेळण्याच्या मध्ये क्षेत्ररक्षण मात्र तैनात आहे. काय समीकरण होतंय. ही झेल मात्र धरणीला दान केली जाते. कॅच छुटा मॅच छुटा. पकडो कॅच जीतो मॅच हा क्रिकेटचा नियम आहे. चुकीला मात्र माफी नाही क्रिकेटमध्ये आणि ही चुकी कदाचित आपल्या येण्या क्षणामध्ये महागात देखील पडू शकते आणि ती चुकी मात्र होते क्षेत्ररक्षकाकडून वादळ या संघाच्या. आणि मात्र आता स्ट्राईक थोडीशी रोटेट केली. हार्ड हिटर फलंदाज स्ट्राईकला येऊन ठेपतोय तो सनी. पाहूया सनीकडे देखील मोठी काबिलियत आहे. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला प्रयत्न पावलेचा षटक आहे. सीमारेषेकडे चेंडू जातोय. पाहूया काय होतं समीकरण. 1 धाव येते परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर. दुहेरीचं 2च धावेवरती समाधान मानतात. या 2 धावे बरोबर संघाची वाढती धाव संख्या होते. निगडी गवळी या संघाची ती अगदी धाव संख्या होते 4. सिद्धेश ठसाळ यांच्या माध्यमातून देखील या मंडळाला 501 रुपयाची रोख रक्कम. धन्यवाद आपण लाख मोलाचं सहकार्य केल्याबद्दल. खोलवा टप्प्याची गोलंदाजी फुल टॉस घेतला. ही चुकी होते. दुसऱ्यांदा एक देखील अगदी चुकी होते. स्वतः बिरवाटकर पाहिला तर झेड मात्र धरणीला दान केली जाते आणि ही चुकी कदाचित अजून एकदा देखील महागात पडू शकते. पण छोटा मूर्ती लहान कीर्ती महान करण्याचा प्रयत्न करतोय संघासाठी. हा धाडस त्याच्याकडे आहे. चुकी तर होत आलेलीच आहे पण चुकीची देखील अगदी कबुली त्यांनी केले आणि सुवर्ण संधी झाली ती निगडी गवळी या संघाला. याद्वारे एका धावेबरोबर संघाची मात्र वाढती धावसंख्या होते ती 5. आता मात्र समीकरण आलंय. 4था चेंडू आणि 36 धावा आवश्यकता आहे. ही देखील सुवर्ण संधी. ही मात्र झेली चुकी करणार नाही येतो रोहन वाजे आणि बॅक टू पॅवेलियन. मोठा हादरा बसतोय तो निगडी गवळी या संघाला. दीप्तेश माघारी परतावं लागतंय. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल होतोय तो भूपेश. भूपेशच्या खांद्यावरती मात्र आता खूप मोठ्या जबाबदारी आहेत. कारण तब्बल 13 चेंडू आणि आवश्यकता आहे ती 36 धावांची. म्हणजे मापक अशी मात्र फलंदाजी करावी लागेल आणि ती काबिलियत आहे आणि आत्मविश्वासाने फलंदाजी करावी लागेल ती भूपेशला. वर्चस्व मात्र रोहित चांगला गोलंदाजीतून पाहायला मिळतंय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली होती. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केला ऑफ पॉइंटच्या दिशेने. सीमारेषेकडे चेंडू जात आहे पण मात्र किती धावा मिळत आहेत. जात आहे सीमारेषे पार. येतोय अगदी भूपेशच्या बॅट मधून चौकार. धाव संख्या मात्र होती ती तब्बल 8. आता मात्र समीकरण येऊन ठेपता येते. 8 चौका गेल्याच्या नंतर 4 धावा कमी झाला. 12 चेंडू आणि तब्बल 32 धावा कंपल्सरी आपल्याला बनवायचे आहेत. अगदी 2 षटक मात्र अजून बाकी 12 चेंडू कसे केले. 13 चेंडू मात्र आवश्यकता आहे. या षटकातील एक शेवटचा चेंडू आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी निगडी गवळी या संघाची मात्र धाव संख्या होते ती 9. आता मात्र आवश्यकता 10 धाव संख्या होते. आता तब्बल आवश्यकता आहे ती 10. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर निगडी गवळी या संघाची मात्र धाव संख्या होती ती 10. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर अगदी धाव संख्या होते 10. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. अगदी एकेरीचं दुहेरीचं 3ऱ्या धावेचं कॉल भूपेश दिलं जाते पण नाही माघारी परतावलं लागलंय. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 12. गोलंदाजी मार्क व सज्ज रोहन वाजे.
त्याला मात्र सामना करे फलंदाजीतून भूपेश. भूपेश चांगली फलंदाजी करतो. एक चौकार देखील पाहायला मिळालाय. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस मिळालाय, प्रहार केलाय, सीमारेषेकडे येतोय खडखडीत चौकार. पंचाचा निर्णय येतोय. सीमारेषे पार 1 बाउंस चौकार. अगदी टफ फाईट प्रमाणे प्रयत्न करतोय. तुम्ही 40 धावांचं आव्हान आमच्या समोर ठेवलाय, पण त्याला मात्र नमवण्याचं काम करतोय भूपेश. गोलंदाजीतून मात्र वर्चस्व केलं. आता मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. अगदी त्यांची वैयक्तिक संघाची मात्र धाव संख्या होते ती 16 आणि भूपेशची मात्र वैयक्तिक धाव संख्या होते. या चौकाराबरोबर अगदी वैयक्तिक धाव संख्या पाहायला मिळते भूपेशची ती 11. 3 चेंडू 11 ही वैयक्तिक धाव संख्या पाहायला मिळते. स्लोअरची गोलंदाजी, आखोटप्प्याची गोलंदाजी, फसवी गोलंदाजी पाहायला मिळते आणि स्तब्ध ठेवलंय ते भूपेशला. कमबॅक केलंय ते रोहन या गोलंदाजाने. आता मात्र समीकरण आलंय 9 चेंडू आणि 24 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करायचं आपल्याला. तब्बल बनवायचे आहेत, म्हणजे मापक अशी फलंदाजी करावी लागेल. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला ऑफ साइडला. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव मिळते. अगदी थोडस टर्न घेतलं चेंडूने आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं. 3ऱ्या धावेचं मात्र भूपेश थांबवलं जातंय ते सनीला आणि या 2 धावेबरोबर संघाची वाढती धाव संख्या होते ती 18. आता मात्र समीकरण आलंय 8 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. भूपेशकडे ती काबिलियत आहे. संघर्ष करावा लागेल, घासावा लागेल. घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय दार नाही तलवारीच्या पातीला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय सुगंध नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. त्याचप्रमाणे मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न करतोय, पण निर्धाव चेंडूची सांगता होते. अचूक गोलंदाजी पाहायला मिळते. अनुभव मात्र पणाला लावतोय तो रोहन गोलंदाजीतून. आधी तब्बल 5 चेंडूचा सामना झाला. धाव संख्या मात्र खर्ची केली त्या 8. आता मात्र समीकरण अवघड करून ठेवलंय. 7 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष्य आहे आपल्याला परिपूर्ण करायचं. स्टेप आउट मध्ये आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न केलाय, प्रहार केलाय, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. समीकरण होतोय. अगदी झेल घेण्याचा प्रयत्न केला, यशस्वी देखील. आणि बॅक टू पॅव्हेलियन टू भूपेश. तब्बल आता मात्र समीकरण येतोय 6 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष्य आहे. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो रोशन आणि मात्र नवीन बॅटर्स मैदानामध्ये दाखल होतोय तो मनीष. तब्बल 6 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष आहे. कालची जर मॅच पाहिली तर हार्दिक पांड्याने तब्बल 6 चेंडू मध्ये 34शी धाव संख्या उभारली गेली. म्हणजे टार्गेट सोपं आहे, पण आपल्याला हार्दिक पांड्या मात्र जागा करावा लागेल आणि ती काबिलियत आहे सनीकडे. त्याचप्रमाणे तो फलंदाजी करतो आणि नक्कीच प्रयत्न असते. स्टेप आउट मध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय, ऑफ साइडला खेळण्याचा यशस्वी देखील प्रयत्न केला, यशस्वी देखील होतोय. 1 धाव परिपूर्ण, थोडीशी मिस्टेक होते आणि एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. आता मात्र समीकरण येतंय ते 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अजून देखील हार्दिक पांड्या आपल्याला जाग करावा लागेल. समीकरण सोपं आहे, पण आपल्याला 1-2 चौकार षटकार आतिषबाजी करावी लागेल. एक बिग फटका आपल्या फलंदाजी सनीला मात्र आणावा लागेल आणि तेच कदाचित प्रयत्न चालू आहेत, पण थोडेसे अपयशी ठरले जातात. पण एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करते. प्रत्येक चेंडूवरती अगदी दोन्ही चेंडूवरती 2-2 धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले. एक धाव देखील आपल्या संघासाठी किती महत्वाची सनीला माहिती आहे. आता मात्र समीकरण आलंय ते 4 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष्य आहे. एक मोठा फटका आपल्याला सामन्यामध्ये पुनर्गम करू शकतो आणि ते सनीला मात्र करावा लागेल. अगदी टप्प्याचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली. काय समीकरण होते, झेल मात्र धरणीला दान होते, पण 2 धावा मिळत आहे. 2 धावा घेण्यामध्ये रोखू शकले तो वाजरे संघ निगडीवाली गलवाडी या संघाला. आणि या 2 धावे बरोबर संघाची मात्र वाढती धाव संख्या होते ती 24. आता मात्र समीकरण येतोय 3 चेंडू आणि 16 धावांचं लक्ष्य आहे. म्हणजे अगदी 2 षटकार एखादा चौकार आपल्याला करावा लागेल तर सामन्यामध्ये पुनर्गम करू शकतो. आखोटापर्यंतचा चेंडू, हाफ ट्रॅकचा चेंडू, सीमारेषी खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव मिळते. एकेरी धावे बरोबर अगदी समीकरण अवघड येऊन ठेवतोय ते म्हणजे अगदी 2 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. एक निर्णायक चेंडू टाकावा लागेल रोशन वाजे यांना. पाहूया तोच कारनामा कदाचित फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न, स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, अगदी नाही. अगदी मोठा हादरा बसतोय तो निगडी गलवाडी या संघाला. बॅक टू पॅव्हेलियन मनीष. आता मात्र 1 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे.
एका बाजूला सामना परिपूर्ण करून सुरू ठेवला चाललाय तो रोशन वाजे. गोलंदाजीतून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसऱ्या चेंडूवरती देखील 2 धावा, चौथ्या चेंडूवरती 1 धाव, 5व्या चेंडूवरती विकेट आणि 6व्या चेंडूवरती देखील महत्वपूर्ण विकेट घेण्यामध्ये यशस्वी झाले. याचबरोबर वांद्रे हनुमानवाडी हा संघ देखील दुसऱ्या सामन्यामध्ये विजयी होतील. अभिनंदन त्यांचं देखील आणि तसंच निगडी गवळवाडी या संघाचं देखील या स्पर्धेमध्ये दाखल झालात. आपलं देखील मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार जातोय